मी अशोक भगवान गोंडा मुक्काम पोस्ट पापरी तालुका मोहोळ. मी 19 वर्ष कोरोना सोडून माऊलीच्या सोहळ्यामध्ये गेलो. आता 2 वर्ष झालं तुकाराम महाराजाकडे आलो आणि स्वतः एकदा आपल्या हातनं सेवा घडावी म्हणून हे सगळे वारकरी गोळा करून मी स्वतः आलो. पण मी माझा मोठेपणानं ह्या सगळ्याचे सहकार्य मला माता कोतारी ज्येष्ठ मंडळी घेऊन मला आनंद लुटायसाठी मी आलो. ह्याच्या एवढा आनंद गगनात कुठंही नाही, कुणालाही मिळणार नाही. कुणी जर म्हणलं तर ते सत्य सत्य खोटं आहे. फक्त माऊलीच्या सोहळ्यात तुकाराम महाराजाच्या सोहळ्यात जेवढा आनंद मिळतो ते कुठंही कधीही कुणालाही कसल्याही माणसाला मिळणार नाही. विश्व सत्य आहे. मी 21-22 वर्ष अनुभवलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. मी माझ्या पदरचं काहीही सांगत नाही. आज माझ्या दिंडीमध्ये 35-42 लोक आहेत. अगदी गुन्हा गोविंदाने एका घरातली सुद्धा कुरकुर करतील, पण माऊली या नावाने घोषून एकामेकाला आनंदात प्रेमाने एकामेकाची मया करून राहतात. त्यामुळं भयंकर भयंकर आनंदी आहे मी. माझ्या एवढा आनंदी ह्या सोहळ्यात कुणी नसेल. जय हरी. विठ्ठलाकडे काय मागणार आता तुम्ही? काही सुद्धा ना देव असा अखंड सप्ताह चालू हीच वागतो देवाला. सगळी एका गावाची एक 4 गाव. आणि एवढ्या वर्ष तुम्ही चालताय, चालायला एवढा उत्साह येतो कुठनं? तिथे माऊली आणि महाराज देतात उत्साह. माझ्यापेक्षा किती तरी म्हातारी माणसं आहे ती, पण ती चालून आनंद लुटतात. मी 70 वर्षाचा म्हातारा इतका व्यवस्थित आहे, कुणालाही वाटत नाही माझं वय 70 असेल, पण एवढी लोक घेऊन माझ्या बरोबर सगळे चालतो. मला एवढा आनंद दिसला. ठणठणीत ठेवले आपल्याला पांडुरंगाने, ठणठणीत ठेवले आपल्याला. अजिबात दुःख नाही कुठलं, अजिबात आजार नाही, अजिबात काय नाहीच. एवढा मी सुखी आहे. माझ्या एवढा सुखी बी कोण नाही. सगळं सुंदर आहे, सुंदर आहे. फक्त ह्या माऊली आणि तुकाराम महाराजाच्या संतांच्या आशीर्वादामुळे मी भयंकर सुखी आहे. माझ्या एवढा सुखी अजून कोण नाही. महिनाभर वारीत चालायचं, मग त्याच्यानंतर काय आपलं राहणार काम? काही असेल ते काम करतो. घरी कुटुंब आहे, मुलगा आहे, मुली आहेत, ही सगळं माझं कुटुंब आहे. 45 माणसं आहे. ते 45 माणसं म्हणजे माझं घर आहे. त्यांच्या सुखादुःखात जातो, आनंद लुटतो, खुश मध्ये असतो. वय माझं 65 आहे. मी वाऱ्या जवळ 25-30 वर्ष झालं करतो. ह्या तुकाराम महाराजात सोहळ्यात 3रं वर्ष आहे. आनंद आहे सगळा माझा. आनंद आहे, सगळा आनंद आहे. एवढा चालायला पण तो उत्साह कुठे येतो एवढा? हा तो भगवंत देणारा संतांचा आशीर्वाद, संतांचा नामघोष, ह्याच्यामुळे उत्साह आनंद मिळतो. गावाये नाचे उडे मनाच्या, आनंदे आपुलिया, मनाच्या छंदाने नाचते माणूस. तो भगवंत आपल्याला उत्साह निर्माण करून देतो. ह्याच्यापेक्षा दुसरं काय लागायचं नाही. संपता सोळा आवडे मनाला, लागला अटकला पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनाची, कधी एकादशी आषाढी पांडुरंगाची भेट कवा होती ह्याची तळमळ फक्त मनाला. रामकृष्ण. बरं, असं जर विचारलं की देव कुठे आहे, काय सांगतात? देव दळी तळी भरारीचा ठाव नाही उला, तुमच्या जवळ सुद्धा देव आहे. तुम्हाला जर चिमटा घेतला हे कळतं कशाने, तर तुमच्या हृदयामध्ये असता, हृदयामध्ये मिरामू सर्व सुखाचा रामू, प्रांताची कामू विषयावर. प्रेताला चिमटा घेतला का चाललं काय, ती उचकत का? मग आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे. त्याच्यातला माणसातला देव शोधायचा आहे. दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव रामकृष्ण आहे. तुम्ही कुठलं काय? एकाच गावचा आहे. एकाच गावात. आता किती वर्षाची वारी? मी जवळजवळ 30-35 वर्ष झालं करतो. 35 वर्ष चालतात. काय पांडुरंगाला काय मागणार? एकदम काय नाही दिलेलं, मला भरपूर दिलं. 4 हातानं भगवंतानं दिले. मी वारीला येत असताना 4 आण्याला चहा विकत होती लोक त्या टायमाला. त्या दिवसापासून मी वारी करतो. पण ही जी ऊर्जा आहे वर्षभर सरत नाही. म्हणून हा ऊर्जा निर्माण करण्यासाठी जसं तुम्ही चार्जिंग लावतो मोबाईल, तसा हा वारी केल्यानंतर चार्जिंग होत आहे. त्याच्यामुळे वर्षभर सुखाचं जात आहे. म्हणून मी वारीला येतो. नवनाथ भगवान धांडे पेनोर
कितवी वर्षाची वारी आहे आता? हा? किती वर्ष झाली वारी हे करताय? हे म्हणजे 23-24 वारे काय मागणार पांडुरंगाला? पागुनांकाला काय आयुष्य मागणार. आयुष्य मागणार? हा, नाचायला ही भजनात कीर्तनात वारी पोचावी तिथं काही सुद्धा नाही मला काही सुद्धा देवानं काय या हाड सुद्धा एक दुखत नाही माझं नख सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवलंय. वय किती? वय आता 74.